गेली 2014 पासून 12 वर्षे मी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता व अनुसूचित जाती मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आमचे कल्याण पूर्वेचे 7च्या 7 वॉर्ड जे राखीव होते एससीसाठी ते 7च्या 7 वॉर्ड शिवसेनेला देऊन टाकले। आमच्या अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्याचा कुठेही तिथे कसलाही विचार करण्यात आला नाही, ही बाब मी वरिष्ठांना कळवली होती। त्यानंतर जी काही जिल्हा कमिटी या लोकांनी स्थापन केली स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, त्याच्यामध्येही अनुसूचित जातीच्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्याला डावलून त्यांनी अनुसूचित जाती मोर्चाची बांधणी केली, अध्यक्ष डिक्लेअर केला। तो अशा कार्यकर्त्याला त्यांनी निकृष्ट म्हणजे तो अनुसूचित जातीमध्ये मोडतही नाही, तो धनगर आहे का खाटीक आहे हेही अजून त्याचं स्पष्ट होत नाही। कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचे काका भाऊ हे ओबीसीमधून निवडणूक लढतात, ही मी वरिष्ठांना बाब कळवली होती, परंतु त्यांनी कसली दखल न घेतल्यामुळे व अनुसूचित जातीच्या प्रवर्ती अन्याय होत असल्यामुळे जे आज शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आज जे विकासाचं काम या महाराष्ट्रामध्ये करत आहेत, त्याचप्रमाणे आमचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब हे जे काय कल्याणमध्ये पूर्ण विकासाचं काम करत आहेत, त्याचप्रमाणे आमच्या चर्मकार समाजाच्या एका गरीब आमच्या बहिणीला राज्यसभेची खासदार केली। या सगळ्या कामाच्या प्रभावाने आम्ही काल सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे।